तर जय श्रीराम मित्रांनो, आज आलोय सकाळ सकाळी कॉलेजला. आता चाललोय रॅम्प वॉकला. तर आपण भेटू आता रॅम्प वॉकला, चला. तर जय श्रीराम मित्रांनो, मग काय आपलं रॅम्प वॉक झालं प्रसन्न म्हणून चला मग तुम्हाला बड्डेची बड्डे घेतली आलो होतो कॉलेजला. तर जय श्रीराम मित्रांनो, आज होता आपलं रॅम्प वॉक होता. आज मस्तपैकी रॅम्प वॉक करून आलेलो आहे. तुम्हाला एवढ्या अंधाराचं काय व्हिडिओ काढायचं कारण असं इतका जाम पाऊस चालू झालाय. आता असं अंदाज वाटतो की संजीवनी आता डुबून जाईल डायरेक्ट. पाऊसले जोरात चालू झालेलं आहे एकदम. असं साहेबांच्या डोक्यात टेन्शन चालू आहे एकदम. जर संजीवनीच्या गेटला जरी पाणी लागलं तरी इथं बुडून जाईल. बघा लय जोरात पाऊस चालू आहे. तरी आमचे कुठे ते कठीण सिक्युरिटी गार्ड कुठे आपले? पाऊस उभे का? नाही गेली ती. लय जाम पाणी तुंबलेलं आहे. साहेब म्हणलं खूप टेन्शन आले. आता त्यांचं दुकान आहे इथं, घरी जायचं टेन्शन. काही तुम्हाला म्हणायचं आहे पाऊस चालू आहे काय? घरी जायला टाइम भेटावं याचं असं म्हणणं आहे. तर अनुदान भेटलं नाही काही तुम्हाला एवढं चिखला पाण्याचं? काही अनुदान काही नकोय का? तरी तर साईप्राज बोलेवायचा स्पीकर कनेक्ट करते. हा चालू केलं का लेच कोणतरी कनेक्ट होतंय. इथं आजूबाजूला कोणीच नाही, कुत्रा नाही इथं. ब्लूटूथ कनेक्ट कोणच होतंय तेच कळत नाही आम्हाला. अरे कोण करे थांबा, डायरेक्ट आपण इथं बंद करू परत. ए साया बाहेर नको बरं का? ए उडत नाही ते आतून बाहेर थांब आमच्याकडं. ए साया थांब. अरे सगळं अंधार. सायाचं तर नाही होते कनेक्ट. आता इथं आम्ही माग आलोय, बघू इथं कोणाच कनेक्ट होतं का. आता आलो तरी पण कोणाच तरी कनेक्ट होतोय. ए साया दारू उघड ना. मला वाटलं दाराज लावून घेतलं काय. साई तुझं ब्लूटूथ दाखवा दे आम्हाला. ए नाले काय सेटिंग करेल? नाही रे, मी आताच अपडेट केलं. होतं साया ते स्पीकर दुसरा होता थोडं. साई पाण्याचे लेवल चेक करताय का तुम्ही? निम्म्या गाडी त्या बघा हे बघा निम्मी गाडी. साहेब उंचा अंदाज. अरे गोदावरी कोणती? सॉरी चुकलं, मी एडिट करून गेली. प्रभात बुडली होती आता. हे बघा आपली गाडी इथे. संजीवनीला पूर येण्याची दाट शक्यता. या बा रिक्षा गेली खड्ड्यात. अरे बाप. पॅशन असणारी पल्सर आहे का? पॅशन आहे ना? पल्सर आहे आप्पा. मग अरे भाऊला लईच मजा आली. भाऊ परत चालले दिवस पाहणं तेव्हा. भाऊला लय मजा आली तेव्हा चालले दिवस पाहणं. म्हणजे लहानपणीची आठवण त्या बघा. ही सगळी पब्लिक बाहेर आली होती, परत मध्ये गेली. पाऊस चालू झाला. हे बघा मावशी नादच केला पण डायरेक्ट जाऊ द्या बघा. अरे कडाकडे सोडून दिला, डायरेक्ट मधून चालले पाण्यामधून. या बघ या मावशीन बरोबर डोकं लावलं. या बघा त्या बरोबर चालले, पण हे डायरेक्ट पाण्यातून नाही म्हणे. लहानपणीची आठवण ताजं झालंच पाहिजे. भाऊ सगळे वल्ले झाले. तरी पण भाऊनी छत्री म्हणून वरून उपर नाही घातले. ऑटो आली बरं त्या बघा. दोन डायरेक्ट चाका पाण्यात त्याची ऑटोची.
युनिव्हर्सिटी बिल्डिंग बघणार आहे आज युनिव्हर्सिटी, उद्या कॉलेजला सुट्टी राहणार आहे. मी या व्हिडिओतून सांगू शकतो तुम्हाला की उद्या कॉलेज बंद राहणार आहे आपलं संजीवनी कॉलेज. पाऊस जरा जास्त झालेला आहे. आज दिनांक धोका आहे, धोका. उद्या धोका आहे. माझ्याकडून संदेश येतो. 27 तारीख, उद्या 28, आज वार शनिवार, उद्या रविवार. सर सांगा तुम्ही, सांगा ना. उद्या सुट्टी राहणार आहे कॉलेजला म्हणून. आज वार शनिवार, हां, दिनांक 27/9/2025. आज मी घोषित करतो उद्या संजीवनी कॉलेज बंद राहणार आहे. उद्या रविवार आहे त्याच्यावर संदेश कॉलेज बंद राहणार आहे. सोमवारी काय वाटतं तुम्हाला अंदाज? सोमवारी काय नाही, क्लिअर होईल. म्हणजे आता साईभाऊच्या निर्णयानुसार उद्या रविवार दिनांक कॉलेज बंद राहणार आहे. दिनांक किती उद्या? 28 का? 28 तारखेला दिनांक बंद, कॉलेज बंद राहणार आहे असं साईभाऊंनी सांगितल्यामुळे मी घोषित करतो की उद्या कॉलेज बंद राहणार आहे. साईभाऊ तुम्हाला काय म्हणायचं, कॉलेज बंद राहील पाहिजे नाही उद्या? नाही धंदा पाहत आहे फक्त पहा. पण मग जीवाची काही परवा नाही त्यांना कोणाची, फक्त धंद्याकडे पाहत आहे. हे बघा पाऊस कमी झाला, सगळी पब्लिक निघलेली बाहेर. आता यांचं झालं बोलणं, किक मारली का डायरेक्ट जायचं म्हणे आता. अरे या बा चार्जिंग वरची स्कूटी, 3 जण त्यात पाणी. नाथकुळा त्यात युनिव्हर्सिटीचे भाऊ, नाथकुळा आणि जाळगाव धुळा. ऋषी ब्लॉगर, आपले ऋषी ब्लॉगरचे डायरेक्ट डायलॉग लयच फेमस आहे. भाऊंचे डायलॉग वापरूनच आपण पुढे चाललोय आता. लय नाद माणूस आहे ऋषी ब्लॉगर. मग काय साई प्रसादन, मी पावसाचा थोडा अंदाज घातला, निघलो घरी. तर मित्रांनो भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉग मध्ये.